घरोघरी आलेल्या गौरींची आज मनोभावे पूजा करण्यात आली। पुण्यातल्या मंजिरी हुशिंग यांनी कल्पकतेनं गौरींची सजावट केली आहे। विविध भाज्या आणि फळांचा वापर करून त्यांनी गौरीला सजवलंय। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। माहेरवाशिणी गौरायांचं मोठ्या भक्तिभावानं स्वागत केल्यानंतर आता महिलांची लगबग चालली आहे ती या गौरायांच्या पूजनाची आणि त्याचबरोबर या गौरायांच्या सजावटीची। आपण आता पुण्यातील अशाच एका कुटुंबामध्ये आलेलो आहोत। त्यांनी गौरायांचं अत्यंत सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे। त्याचबरोबर फळांचं आणि भाज्यांचं त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे। आपण बघू शकता गाजर, टोमॅटो, भेंडी, वांगी, फ्लॉवर असे विविध जे रोज बाजारात मिळणाऱ्या भाज्या आहेत या भाज्या वापरून आणि नैसर्गिक रंग म्हणजे हळद आणि कुंकू वापरून त्यांनी ही सजावट केलेली आहे। सुंदर असं त्याला नक्षीकाम केलेलं आहे। काही ठिकाणी कुंदन लावलेले आहेत, काही ठिकाणी पांढऱ्या रांगोळीची सजावट केलेली आहे, तर हळद आणि कुंकू असे विविध रंगातही ही रांगोळी सजवलेली आहे। 200 वर्षापर्यंतची परंपरा असणारे हे जे पितळाचे गौरीचे मुखवटे आहेत अत्यंत सुंदर आणि लोभस असं रूप आहे यांचं आणि अनेक वर्षांची परंपरा आहे। त्यांना नवीन साड्यांमध्ये त्यांनी सजवलेलं आहे, पारंपरिक असे दागिने घातलेले आहेत। आपल्याबरोबर या घरातल्या ज्यांनी गौरी बसवल्या आहेत त्या यजमान मंजिरी काकू आहेत। मला सांगा की एकूणच ही तुम्ही सजावट केलेली आहे आणि खूप सुंदर अशा गौरी बसवलेल्या आहेत। ही तुमची गौरायांची जी परंपरा आहे 200 वर्ष जुनी आहे तुम्ही म्हणालात, काय सांगाल एकूणच? 200 वर्षापूर्वीपासूनच आमचे मुखवटे आहेत आणि पहिल्यापासूनच आमच्याकडे हे पितळेचे मुखवटे आणि उभ्याच्या गौरी असतात। गौरीचा नैवेद्य खूप मोठा असतो आमच्याकडे, 50 ते 60 पदार्थ तिच्या पानामध्ये असतात। म्हणायला 5 पक्वान्न असतात पण जवळजवळ 16-17 पक्वान्न होतात। श्रीखंड, बासुंदी, गुलाबजाम, गव्हाची खीर, आमच्याकडे काजूची खीर करतात आजच्या दिवशी। कुठेही पर्यावरणाला इजा न पोहोचवता त्यांनी आपल्या गौरीची सुंदर अशी आरास केलेली आहे आणि हे आज गौरी पूजन करून उद्या दही भाताचं नैवेद्य दाखवून ते आपल्या गौरीला वाटे लावणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोर सोबत अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।